श्री गुरुचरित्र कथासार. ब्राह्मणीचा शोक आणि साधूंचा उपदेश. अध्याय 30. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारका, श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात राहत असताना आधीव्याधींनी गांजलेल्या अनेक लोकांचे त्यांनी कल्याण केले. त्यामुळे त्यांची सर्वदूर कीर्ती झाली. उत्तर देशात माहूर गावी गोपीनाथ नावाचे एक श्रीमंत ब्राह्मण राहत असत. ते व त्यांच्या पत्नी दत्तोपासना करत असत. त्यांची मुले जगत नव्हती. पुढे दत्तकृपेने त्यांना एक पुत्र झाले. त्या पुत्राचे दत्त असे नामकरण करण्यात आले. गोपीनाथ व त्यांच्या पत्नीने आपल्या पुत्राला लाडाकोडात वाढवले. यथावकाश त्यांनी आपल्या पुत्राची मुंज केली. 12व्या वर्षी विवाहही केला. सर्व सुखात आनंदात चालले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 16व्या वर्षी त्या मुलाला क्षयरोग झाला. तेव्हा त्यांच्या मातापित्यांनी त्यांच्यावर असंख्य उपचार केले, पण उपयोग झाला नाही. त्यांना एकसारखा ताप येऊ लागला. अन्नपाणीही रुचेना. ते अंथरुणाला खिळले. त्यांच्या पत्नीने त्यांची खूप सेवा केली. पती जेवत नाहीत म्हणून त्याही अन्नोदक घेत नसत. शेवटी वैद्यांनी दत्त वाचणार नाहीत असे स्पष्टच सांगितले. ते ऐकून त्यांच्या पत्नी व मातापित्यांना अश्रू अनावर झाले. दत्तांनी त्यांचे सांत्वन केले. म्हणाले, आई, बाबा, आपला जेवढा ऋणानुबंध आहे तेवढाच मी जगणार आहे. आता मला निरोप देण्याची वेळ आली आहे. तुमची सेवा करायची माझी इच्छा राहूनच गेली. मग ते पत्नीला म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी सोसलेले सर्व कष्ट व्यर्थ ठरले. मी तुमचा वैरीच होतो जणू. तुम्हाला जराही सुख दिले नाही. आता तुमचे सौभाग्यही राहणार नाही, म्हणून तुम्ही माहेरी जा. तेव्हा त्या म्हणाल्या, नाथा, मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. मीही तुमच्याबरोबर सहगमन करीन. मग त्यांनी सासू-सासऱ्यांना धीर दिला व पतींना घेऊन गाणगापुरास जाण्याची अनुज्ञा मागितली. तेव्हा साधूंच्या कृपेने आपल्या पुत्राला जीवदान मिळेल या आशेने गोपीनाथ व त्यांच्या पत्नीने आपल्या सूनबाईंना गाणगापुरास जाण्याची संमती दिली. तेव्हा आपल्या आजारी पतींना डोलीत बसवून त्या महत्प्रयासाने गाणगापुरास आल्या. तिथे एका धर्मशाळेत उतरल्या. त्यांनी गावात चौकशी केली. तेव्हा श्रीगुरु स्नानासाठी संगमावर गेल्याचे कळले. तेव्हा पतींना सांगून आपणही संगमावर जावे असा विचार करून त्या धर्मशाळेत आल्या. तो काय, ते केव्हाच गतप्राण झाले होते. त्यांचा निष्प्राण देह पाहून त्या साध्वीच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. त्या गडबडा लोळून व हंबरडा फोडून आक्रोश करू लागल्या. उरात तीक्ष्ण सुरी भोसकून जीव द्यायला उद्युक्त झाल्या. पण लोकांनी त्यांना आवरले. बायाबापड्या त्यांचे सांत्वन करू लागल्या. त्या असहाय्य होऊन रडत होत्या आणि, स्वामी, गुरुदेव, मी मोठ्या आशेने इथे आले होते, पण तुम्ही मला निराश केलेत. सौभाग्यासाठी मी मंगळागौर पूजली, पण तीही माझ्यावर रुसली. कुठे गेले माझे पुण्य? नियतीने माझे मंगळसूत्र लुटले. आता मी काय करू? या दुःखद वृत्ताने माझे सासूसासरे प्राणत्याग करतील. अशा प्रकारे मी 3 हत्यांना कारणीभूत ठरेन. लोक माझी निंदा करतील. आता हे जगणेच नको, असे म्हणून दुःख व्यक्त करत होत्या. तेवढ्यात तिथे एक जटाभस्म त्रिशूलधारी साधू आले. ते त्यांना म्हणाले, कन्या, नियतीच्या इच्छेनेच सर्व काही घडत असते. तुम्ही कितीही शोक केलात तरी तुमचे पती जिवंत होणार नाहीत. प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्मतो, सुखदुःख भोगतो आणि मरतो. पूर्वकर्म भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका होत नाही. सर्व सृष्टी मायेने व्याप्त असल्यामुळे जन्मल्याबरोबर नातीगोती जोडली जातात आणि मृत्यूने त्यांच्यावर पडदा पडतो. जाणाऱ्याबद्दल जेवढी भावनिकता जोडलेली असते त्या प्रमाणात मागचा दुःख करतो. संसार स्वप्नावर आहे, चंचल आहे, सतत भ्रमित करणारा आहे. काळ देवादिकांनाही सोडत नाही, तिथे मनुष्यांची काय कथा. तुमचे अनेक जन्म झाले आहेत. तेव्हाही तुम्ही कोणाच्या तरी पत्नी होतात. त्या जन्मातल्या पतींची आठवण काढून तुम्ही आज रडता का? नाही ना? मग आताही रडू नका. हा देह काय आहे? पंचमहाभूतांचा गठ्ठा, मलमूत्राचा आगार. यातून प्राण गेला की दुर्गंधीने भरलेले जड द्रव्य. याचा काय मोह धरता? तुम्ही कोण आहात? कुठून आलात? तुमचे स्वरूप कसे आहे? या गोष्टींचा विचार करा.
इथे आपणच आपले हित साधायचे आहे. त्याशिवाय या भवसागरातून सुटका होत नाही. ते ऐकून ब्राह्मणींचा शोक काहीसा कमी झाला. त्यांनी साधूंना वंदन केले व म्हणाल्या, महाराज, तुम्ही माझा उद्धार करा, मला मार्ग दाखवा, तुम्ही सांगाल तसेच मी वागेन. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 30 समाप्त.